विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार व राज्य सरकारने सध्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये 100 रुपयामध्ये 6 प्रकारच्या अन्नधान्य किट सोबत अंत्योदय योजनेमध्ये असणाऱ्या एका महिलेला या रेशन सोबत साडी वाटप केली आहे। मात्र याला आदिवासी क्रांती संघटनेने आक्षेप घेऊन अतिशय हलक्या दर्जाची साडी देण्यापेक्षा आधी आम्हाला रस्ता, रोजगार, शिक्षण, पाणी द्या अशा तीव्र भावना व्यक्त करत आदिवासी महिलांनी या साड्या शासनाला परत करून मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले। आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आदिवासींनी अनेक मागण्या केल्या। आदिवासींना रोजगार मिळावा, त्यांचे स्थलांतर थांबले जावे, वाडापाड्यांना पाणी, रस्ते या सुविधा मिळाव्यात, दुर्गम भागातील ढासळलेली शासकीय आरोग्य सेवा अधिक सक्षम करावी या मागण्या करून यावेळी सरकारचा जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनास आरपीआय सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गुरुनाथ पवार, आदिवासी एकता परिषदेचे राजभाऊ सरनोबत इत्यादींनी आपला पाठिंबा दर्शवला होता। आंदोलनामध्ये तालुका अध्यक्ष मारुती वाघ, उपाध्यक्ष बाळा दळवी, बाळू लचका, सुनंदा खोडका, तानाजी भला, चिंतामण भागरंत, लक्ष्मण खंडवी, ताई पवार इत्यादींसह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। सदर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कविता बांगर मॅडम यांनी स्वीकारले। मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक आनंदाचा शिधा केंद्र सरकारने, राज्य सरकारने रेशनिंग दुकानांच्यावर वाटप केला। या आनंदाच्या शिधासोबत एक अंत्योदयच्या एका महिलेला साडीसुद्धा वाटप झाली। परंतु ही साडी जर आपण बघितली तर अतिशय हलक्या दर्जाची साडी वाटप केलेली आहे। म्हणून आदिवासी क्रांती सेनेने निर्णय घेतला का अशी साडी वाटप करण्यापेक्षा सरकारने जर त्या बदल्यात आम्हाला थोडं धान्य वाढीव दिलं असतं तर कदाचित आमचे 10-15 दिवस अधिक चांगले गेले असते। आणि म्हणून आम्ही सर्वांनी ह्या साड्या तालुक्यात वाटप झालेल्या होत्या, त्यात सर्व साड्या या ठिकाणी जमा केल्या आणि ह्या मुरबाडच्या तहसीलदारांना दिल्यात। ह्या सरकारला तुम्ही साड्या परत द्या आणि त्या बदल्यात द्यायचं असेल तर आम्हाला धान्य वाढीव द्या, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, केटीव्ही न्यूज, मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।